सर्व सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025चे आरक्षण सोडत मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडली। यावेळी सोलापुरातील अनेक इच्छुक नगरसेवक आणि आजी माजी पक्ष कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली। या प्रसंगी सोलापूरचे माजी उपमहापौर राजेश काळे, भारतीय जनता पार्टीचे अंबादास करगुळे, अजित गाडेकर, किरण पवार यांनी प्रसार माध्यमांसोबत या आरक्षण सोडतीबद्दल संवाद साधला आणि सर्वांनी आपण यावेळेस निवडून येऊ अशी आशा व्यक्त केली। आज आरक्षणची सोडत झालेली आहे। बऱ्याच प्रभागामध्ये आहे तसेच 2017 प्रमाणे आहे तशीच प्रश्न राहिलेले आहे। मला वाटतं प्रभाग क्रमांक 5 मध्ये एससी महिला होते ते एससी पुरुष झालेलं आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये पण एससी पुरुष होतं ते एससी महिला झालेलं आहे आणि 25 मध्ये एसटी पुरुष होतं ते एसटी महिला झालेलं आहे आणि बऱ्याच प्रभागामध्ये आहे तसंच 2017 प्रमाणे राहिलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेल्या बारीला ओबीसी महिला, ओपन महिला आणि 2 ओपन पुरुष आहे। मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार आहे। या पक्षाचं अध्यक्ष नाते मी आज महानगरपालिका सोलापूरचं आरक्षण सोडत होतं। देवाची कृपा आहे, ज्या पद्धतीने आमच्याकडे कार्यकर्ते आहेत तसेच पद्धतीचे आरक्षण पडलेलं आहे। पण सोलापूर महानगरपालिका गेल्या 5 वर्षापासून आपण बघत आहे की भाजपाने काय करून ठेवलं आहे। सोलापूर महानगरपालिका 50 वर्ष मागे गेलं असं वाटतं आहे मला। ड्रेनेजची सुविधा नाही, रस्त्याची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही, वेळेवर पाणी मिळत नाही। नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आमदार दिले, खासदार दिलेत आणि नगरसेवक दिले, सत्ता त्यांच्या हातात दिली, परंतु विकासात त्यांनी काय भाग घेतले नाही। स्वतः पदरात काय पडतं ते बघून त्यांनी काम केलेलं आहे। परंतु मी नागरिकांना आवाहन करतो, एकदा ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमींना महापौर होण्याचा चान्स द्यावा, तर आम्ही बघू ते सोलापूर शहराचा कसा काय अपलोड करू। तर सर्वांना आवाहन करतो आणि ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम कमीत कमी 23 ते 25 सीट आम्ही निवडून आणू असा प्रयत्न करणार आहे। आपण एकूण किती सीट देणार आहे आणि त्याचा कशी तुमची रणनीती असेल? एकूण 42 सीट आम्ही लढवणार आहेत। त्यापैकी काही लोकांनी आवाहन केलं की युती करावं। भाजपला थांबवण्यासाठी जे पक्ष आमच्याबरोबर येतील त्यांच्याबरोबर आम्ही युती करण्यास तयार आहे। परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो, कम्युनिस्ट पार्टी असो, सर्व पार्टीशी आम्ही युती करण्यास तयार आहे। काय ना, प्रभाग 15 मध्ये आज अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी राखीव निघाला आहे। त्यानुसार गेल्या वेळेस माझे मिसेस वैष्णवी करगुळे या निवडून आले होते। आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांना संधी भेटणार असं आम्हाला वाटतं आहे। त्यानंतर आम्ही पहिल्यापासून जेव्हा निवडून आल्यापासून निवडणुकीचं कालावधी 2022ला संपलं होतं, तरीसुद्धा आम्ही थांबलं नाही। 2026 पण चालूच आहे काम आणि आता मग पुढचे कामं असतील, समाज असतील, प्रभागातील हर एक मोहल्ला, हर एक घर, हर एक गल्ली आम्हाला माहीत आहे। पण लोकांना आम्हाला भरघोस मताने गेल्या वेळेस मी निवडून दिली, तर यावेळेस तर मला वाटतं दुप्पट पटीने आम्ही निवडून, कारण यावेळेस आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे आमच्या पाठिंबा असल्यामुळे, स्वतः आमदार असल्यामुळे आम्हाला अधिक बळ मिळणार, यासाठी आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून याची ग्वाही देतो। आज ज्या आरक्षण सोडत झाले आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या ज्या 2 जागा होत्या त्या उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक 24 आणि प्रभाग क्रमांक 26 यासाठी होत्या। 50% आरक्षणानुसार 1 जागा महिलेला, 1 जागा सर्वसाधारण पुरुषांसाठी होती। त्यामध्ये थेट सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 26 हा अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारणसाठी झाला आहे। त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष आणि प्रभाग क्रमांक 24 ज्या प्रभागातून मी निवडून येतो तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे। आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील प्रभाग 24 काय आणि 26 काय, माझ्या दृष्टीने फक्त लीड मोजायचं आहे, किती मताधिक्याने मी निवडून येतो। आणि असं काय नाही, दोन्ही प्रभागामध्ये मी उपमहापौर असताना खूप अशी कामं केलेली आहेत, त्यामुळे 24 आणि 26मध्ये मला काहीच अंतर नाही आहे। त्यामुळं माझं सीट डेफिनेट आहे। फक्त माझ्याबरोबर जे उमेदवार असतील त्यांना किती मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी फक्त पक्षाने माझ्यावर टाकावी। मी अजित गाडेकर आज आरक्षण सोडत झालेले आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून आज राखीव पुरुष झालेले आहेत। मी इच्छुक भारतीय जनता पार्टीमधून इच्छुक आहे। बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम व
सोलापूर शहराचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 1मधून विविध विकास कामे झालेले आहेत. नागरिकाचे व सर्वांची एक इच्छा आहे की या प्रभागमधून उमेदवारी मला भेटावं हीच मी आशा बाळगतो.